नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण भगवान विष्णूंना कशा प्रकारे शाप मिळाला व त्यांचे कसे तुळशीशी लग्न झाले ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत। दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे। तुळशीचे लग्न अगदी थाटामाटात पार पाडल्यानंतर अनेक शुभ कार्याला सुरुवात होते। तुळशी विवाहापूर्वी देव उठणी एकादशी असते। या दिवशी भगवान विष्णू निद्रा अवस्थेतून जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते। कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो। कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपासून मंगल कार्याची सुरुवात होते। असे म्हटले जाते की तुळशी विवाह केल्यानं कन्यादानाचं पुण्य प्राप्त होते। तुळशीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया या नावाने देखील संबोधले जाते। कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो, अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह करण्यात येतो। जाणून घेऊयात कथा आणि महत्व। पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनावेळी शिवांनी आपले तेज समुद्रात टाकले। त्यांच्या पोटी महातेजस्वी बालक जन्माला आले। हे बालक पुढे जालंधर नावाचा पराक्रमी राक्षस झाले। त्याच्या राज्याचे नाव जालंधर नगरी असे होते। दैत्यराज कालनेमी यांची कन्या वृंदा हिचा विवाह जालंधराशी झाला। जालंधर हा महाराक्षस होता। आपल्या पराक्रमासाठी त्याने माता लक्ष्मीला प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले, पण त्याचा जन्म समुद्रातून झाल्यानं देवी लक्ष्मीने त्याला भाऊ म्हणून स्वीकारले। तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला। त्याने शंकराचे रूप धारण करून देवी पार्वतीच्या जवळ गेला, परंतु पार्वतीच्या तपस्येने आणि सामर्थ्याने लगेच ओळखले। त्या अंतर्ध्यान झाल्या। देवी पार्वतीने क्रोधित होऊन संपूर्ण कथा भगवान विष्णूंना सांगितली। जालंधरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक होती। जालंधर तिच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही। जालंधरचा नाश करण्यासाठी वृंदाचा पतिव्रत धर्म मोडणे आवश्यक होते। त्यामुळे भगवान विष्णू ऋषींच्या अवतारात जंगलात पोहोचले। वृंदा त्या जंगलातून एकटीच जात होती। सोबत 2 राक्षस होते। ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले। त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवांशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले। ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापळ्यातून 2 वानर प्रकट केले। एका माकडाच्या हातात जालंधरचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते। पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली। शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी व देवांकडे विनवणी केली। भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधरचे मस्तक शरीराला जोडले, पण त्यांनी स्वतःही त्याच्या शरीरात प्रवेश केला। वृंदाला या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही। वृंदा परमेश्वरासोबत पतीप्रमाणे वागू लागली, त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले। हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधरचा युद्धात पराभव झाला। तेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळाली। तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूंना हृदयहीन शिला असल्याचा श्राप दिला। विष्णूंनी आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शालिग्राम दगडात ते विलीन झाले। विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली। असे झाल्यानं सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करून द्या अशी प्रार्थना केली। वृंदाने भगवान विष्णूंना शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला। जिथे वृंदा भस्म झाली तेथे तुळशीचे रोप उगवले। भगवान विष्णू वृंदाला म्हणाले, हे वृंदा, तुझ्या पावित्र्यतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस। आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्या सोबत राहशील। तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो व भगवान विष्णूने सांगितले, जो तुळशीचा विवाह माझ्या शालिग्राम रूपाशी करेन त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद भगवान विष्णूंनी दिला। तर मंडळी, अशा प्रकारे होती तुळशी विवाहाची कथा।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.